आज संपूर्ण प्रकरणाचा हा निकाल लागणं अपेक्षित आहे। खटल्याला जवळजवळ संपूर्ण प्रकरणाला 17 वर्ष उलटून गेलेली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। आपल्या हिंदू सनातन धर्माच्या साध्वी त्यांना फसवलं गेलं, ज्यांनी सैन्यामध्ये या देशाची सेवा केली त्यांना देखील अडकवलं गेलं। आणि त्यावेळेस महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि कशा पद्धतीनं की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं, RSSशी संबंधित काही लोकांची नावं त्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा प्रयत्न केला हे देखील वेळोवेळी समोर आलंय। राम कदमांनी काँग्रेस सरकारवरती हा आरोप केलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग किंवा कर्नल पुरोहित या सगळ्यांना अडकवण्यात आल्याचा आरोप राम कदम करतायत। या संपूर्ण प्रकरणाचा आज निकाल अपेक्षित आहे।